नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्रंथालय डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी ही कशी करायची आणि त्या योजनेचे फायदे कोणते कोणते आहेत ते आपण पाहू आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर। तर आपण पाहू शकता बांधकाम कामगार नोंदणीसाठी कुठले कुठले निकष आहेत ते आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे कुठले कुठले आहेत। बांधकाम कामगार नोंदणीचे पात्रता निकष आपण पाहू शकता। आपलं वय 18 ते 60 वर्षापर्यंत असायला पाहिजे, तर आपण बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता। त्यानंतर दुसरा निकष आहे मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार या योजनेमध्ये नोंदणी करू शकतात। नोंदणीसाठी आता पाहू शकता आवश्यक कागदपत्रे कुठले कुठले लागतील ते। मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म भरून खालील प्रमाणे दस्तऐवजासह सादर करणे अनिवार्य आहे। पहिला म्हणजे वयाचा पुरावा, त्याच्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर रहिवासी पुरावा, त्यानंतर ओळखपत्र पुरावा, त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 3 फोटो आपल्याला द्यावे लागतील। त्याचबरोबर नोंदणी फी आपण पाहू शकता 25 रुपये आणि 5 वर्षाकरता वार्षिक वर्गणी म्हणून 60 रुपये हे आपल्याला पहिले नोंदणी करते वेळेस ऑनलाईन फॉर्म भरताना भरायचे असते। त्याच पद्धतीने बांधकाम कामगारांना कुठल्या कुठल्या योजना दिलेल्या आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तर आपण पाहू शकता ज्यांनी बांधकाम कामगार नोंदणी केलेली असेल त्याच्यासाठी या योजना दिलेल्या आहेत। पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी त्याला 30,000 रुपये हे भेटतील। त्यानंतर माध्यान्ह भोजन योजना आहे, त्याच्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे, त्यानंतर आवश्यक अवजारे खरेदी करता 5,000 रुपयाचा लाभ हा बांधकाम कामगारांना देण्यात येत असतो। त्याच्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा हा ऑटोमॅटिक मंडळाच्या मार्फत बांधकाम कामगारांचा काढण्यात येतो। त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुद्धा बांधकाम कामगारांचा काढण्यात येतो मंडळाच्या तर्फे। पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना सुद्धा यामध्ये आहेत। त्यानंतर कामगारांना सुरक्षा संच पुरवणे, त्याच पद्धतीने अत्यावश्यक आणि आवश्यक संच पुरवणे ह्या योजना आपल्याला भेटतील। आता आपण पाहू शकता बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी पहिल्या 2 पाल्यांसाठी ही शैक्षणिक योजना म्हणून आहे। तर त्या योजनामध्ये आपण विद्यार्थ्याच्या म्हणजेच बांधकाम कामगाराच्या मुलाकरिता पहिल्या 2 मुलांकरता या योजनेचा लाभ घेऊ शकता। जर तुमचा मुलगा 1ली ते 7वी मध्ये असेल तर प्रतिवर्षी 2,500 रुपये हे स्कॉलरशिप तुम्हाला देण्यात येते। त्यानंतर 8वी ते 10वी मध्ये असेल तर प्रतिवर्षी 5,000 रुपयाचा लाभ तुम्हाला मंडळामार्फत देण्यात येते। त्याच पद्धतीने 10वी ते 12वी करता 10,000 रुपये हे मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला स्कॉलरशिप म्हणून देण्यात येतात। त्यानंतर आपण पाहू शकता 11वी ते 12वीच्या शिक्षणासाठी व प्रति शैक्षणिक वर्षासाठी हे 10,000 रुपये स्कॉलरशिप म्हणून आपल्या मुलाला मिळेल। त्याच पद्धतीने पदवीच्या अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपये हे नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह 2 मुलांकरता लागू असेल। वैद्यकीय पदवीकरिता 1,00,000 रुपये, तसेच अभियांत्रिकी पदवीकरिता 60,000 रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह 2 मुलांसाठी लागू असेल। तसेच पदविकेच्या प्रतिवर्षी 20,000 रुपये, पदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिवर्षी 25,000 रुपये फक्त शासनमान्य अभ्यासक्रमाकरिताच हे योजनेचा लाभ आपण घेऊ शकाल। त्यानंतर आपण पाहू शकता MSCITच्या शिक्षणाकरता शुल्काची प्रतिपूर्ती सुद्धा हे कामगार मंडळाच्या मार्फत करण्यात येते। त्याच पद्धतीने आरोग्यविषयक काही योजना आहेत बांधकाम कामगारासाठी। तर आपण पाहू शकता नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये, तर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीकरिता हे 20,000 रुपये, 2 जीवित अपत्यासाठी आपल्याला दवाखान्याच्या खर्चाकरिता देण्यात येतात। त्यानंतर गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1,00,000 रुपये लाभार्थी कामगार त्याच्या
व तिच्या कुटुंबियांना मिळू शकतात. तसेच बांधकाम कामगाराने जर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये हे मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येतील. तसेच आपण पाहू शकता 2 लाख तसेच कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 24,000 रुपये हे 5 वर्षाकरता मिळतील. तसेच घर खरेदी किंवा घर बांधणी करता बँकेतून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम ही 6 लाख रुपये अथवा 2 लाख रुपये अनुदान मिळतील. अशा एकूण 29 योजनांचा लाभ आपण बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर आपल्याला भेटतील. तर ही बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची हे आता आपण सविस्तर पाहूया. तर ही नोंदणी करण्याकरता आपल्याला आपल्या जवळच्या CSC सेंटरवरती किंवा महाई सेवा केंद्रावरती जावं लागेल. त्यानंतर ऑनलाईन हा फॉर्म भरून घ्यावा लागेल. नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम mahabocw.in या वेबसाईटवरती जावं लागेल आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता बांधकाम कामगार नोंदणी या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर आपण ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपले बांधकाम कामगारचे ऑफिस असते. तर हे आपल्या जवळचे WFC स्थान निवडा म्हणून हे बटन येईल. याच्यावरती आपल्याला जो आपला जिल्हा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराचा पूर्ण आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर करंट मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे बांधकाम कामगाराचा. त्यानंतर प्रोसेस टू फॉर्म या बटनावरती क्लिक करून पुढे जावं लागेल. त्यानंतर आपण पाहू शकाल की या ठिकाणी फॉर्म हा ओपन झालेला आहे. आता या फॉर्ममध्ये संपूर्ण आपली माहिती टाकायची आहे. सर्वप्रथम आपलं पहिलं नाव टाकून घ्यावं लागेल. त्यानंतर वडिलांचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाकावं लागेल. त्याच्यानंतर आडनाव. त्यानंतर आपलं लिंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुरुष आहात, स्त्री आहात. त्याच्यानंतर आधार नंबर ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर आपलं लग्न झालेलं आहे काय, मॅरिड आहात किंवा अनमॅरिड आहात हे या ठिकाणावरून सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर आपली संपूर्ण जन्मतारीख यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपली कॅटेगरी टाकून घ्यायची आहे. OBC आहात, SC आहात, NT आहात. त्यानंतर आपला सुरू असलेला मोबाईल नंबर टाकून घ्यावा. त्यानंतर कामगाराचा निवासी पत्ता म्हणजे रेसिडेन्शियल ॲड्रेस आपण टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी जाऊन आपण रेंटेड आहात की स्वतःचं घर आहे, ओनर आहात हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यावं लागेल. त्यानंतर घराचा प्रकार टाकावा लागेल. घर आपलं कच्चं आहे की पक्का आहे त्याबद्दल. त्यानंतर घराचा क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या घराजवळ कुठला रोड जर असेल तर ते रोड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हिलेजचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे जो आपला तालुका असेल, तालुका शहर या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडून घ्यावा लागेल. त्यानंतर आपला तालुका निवडून घ्यावा लागेल. त्याच पद्धतीने आपलं पोस्ट ऑफिस निवडून घ्यावं लागेल जे आपलं असेल ते. त्यानंतर आपला पिनकोड या ठिकाणी टाकावा लागेल आणि त्याच पद्धतीने आपण जर आपला कायमचा पत्ता जर हाच असेल परमनंट ॲड्रेस आणि आता सध्या राहतात तो ॲड्रेस एक असेल तर या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जावं लागेल. त्यानंतर आपल्या राशन कार्डमधील संपूर्ण माहिती या ठिकाणी द्यावी लागेल. आपल्या राशनमध्ये किती लोक आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती याच्यामध्ये टाकावं लागेल. पती, पत्नी, मुलं, मुली जे असतील ते माहिती या ठिकाणी टाकावी लागेल. त्यानंतर आपला बँक डिटेल्स या ठिकाणी द्यावे लागतील. आपला अकाउंट ज्या बँकेत असेल त्या बँकेचा IFSC कोड टाकावा लागेल. त्यानंतर बँकेचे संपूर्ण नाव, त्यानंतर शाखा जिथली आहे तिथला पत्ता, त्यानंतर बँकेचा पत्ता द्यावा लागेल. इथे शाखेचं नाव द्यावं लागेल. त्यानंतर आपला अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घेऊन पुढे जायचं आहे. त्यानंतर नियोक्त्याचा संपूर्ण तपशील यामध्ये आपल्याला द्यावा लागेल.
ज्या ठेकेदाराकडे आपण काम करत असाल त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी द्यावी लागेल. ठेकेदाराचं नाव, ठेकेदाराच्या कंपनीचं नाव, त्यानंतर कामाचा प्रकार कुठला आहे, आपण बिल्डिंगचे काम करता, रोडचे काम करता किंवा अदर कुठल्याही प्रकारचे काम करत असाल त्याबद्दल इथं माहिती आहे, याच्यामधनं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर कामाच्या जागेचा पत्ता, ज्या ठिकाणी आपली साईट सुरू आहे त्या ठिकाणचा पत्ता या ठिकाणी द्यावा लागेल. त्यानंतर नियोक्त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागेल, जो ठेकेदार असेल आपला तो. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून घ्यावा लागेल कामाच्या ठिकाणचा. त्यानंतर कामाच्या ठिकाणचा तालुका आणि कामाच्या ठिकाणची सिटी किंवा शहर जो तालुका येत असेल तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कामाच्या ठिकाणचा पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यावा लागेल. त्यानंतर कामावर रुजू होण्याची तारीख आपल्याला या ठिकाणी टाकावं लागेल, जे आपल्या सर्टिफिकेटवरती ठेकेदाराने आपल्याला दिलेली असेल, ज्या तारखेपासून रुजू केली असेल ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यावी लागेल. त्यानंतर कामाचे स्वरूप या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यावं लागेल, की आपण कुठल्या प्रकारचे कामगार आहात, प्लंबर आहात, फ्लोरिंगचं काम करता की पेंटर आहात, वेल्डर आहात, इलेक्ट्रिशियन आहात, या पद्धतीनं जे असाल ते या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 90 दिवसाचे सर्टिफिकेट जारी करणाऱ्या व्यक्तीचा आपल्याला या ठिकाणावरून प्रकार सिलेक्ट करून घ्यावा लागेल. तो डेव्हलपर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा ग्रामपंचायत मार्फत ग्रामसेवकाकडून आपल्याला हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट देण्यात येते. आपल्याला ज्यांनी दिलेलं असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रामसेवकाचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतचा जो आवक जावक नंबर असेल तो या ठिकाणी टाकावा लागेल. कुठल्या डेटला आपण हा अर्जावरती सही घेतली, सही शिक्का घेतला त्याबद्दल हे संपूर्ण माहिती टाकावी लागेल. या ठिकाणी जावक दिनांक आणि या ठिकाणी जो आपल्याला जावक क्रमांक मिळाला असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचं पूर्ण नाव पुन्हा एकदा टाकायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर ग्रामपंचायतीचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ज्या व्यक्तीकडे काम केलं त्या नियोक्त्याचा प्रकार या ठिकाणावरून सिलेक्ट करून 2 ठेकेदाराचे नाव आपल्याला याच्यामध्ये टाकावं लागतील, ज्यांच्याकडे आपण 90 दिवस काम केले त्याबद्दल. त्यांचं पूर्ण नाव टाकून घ्यावं लागेल ठेकेदाराचं. त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर कोणत्या दिवसापासून आपण कामाला सुरुवात केली आणि कोणत्या दिवसापर्यंत आपण काम करत होता. कामगारांनी जोडावायचे कागदपत्र आपण या ठिकाणावरून सिलेक्ट करू शकता. आपण पाहू शकता फोटो ID प्रूफ म्हणून आपल्याला द्यावं लागेल आणि जे आपण देत असाल आधार कार्ड असो, वोटिंग कार्ड असो, त्यानंतर पॅन कार्ड असेल ते या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ म्हणून जो पुरावा आपण देत असाल तो या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने प्रूफ ऑफ एज म्हणजे जन्मतारखेचा पुरावा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक सुद्धा तुम्ही देऊ शकता. या ठिकाणावरून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 90 दिवसाचे प्रमाणपत्र आपल्याला कोणी जारी केले त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराचा फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करावा लागेल. तसेच ID प्रूफ आपल्याला अपलोड करावं लागेल. त्यानंतर फोटो ID प्रूफ या ठिकाणी अपलोड करावं लागेल. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ एज म्हणून जे काही आपण देत असाल, शाळेचे TC असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा जन्माचा दाखला असेल तो या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वयंघोषणापत्र हे आपल्याला अपलोड करावं लागेल. त्यानंतर आधार संमती पत्र या ठिकाणी अपलोड करावं लागेल आपल्याला. त्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे. त्याच पद्धतीने बँकेचे पासबुक या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पाहू शकता या बटनावरती क्लिक करून आपल्याला फॉर्म हा आपला सबमिट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.